आपल्या राज्याचे अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांनी आपल्या विधान परिषदमध्ये 6 तारखेला अर्थसंकल्प सादर केला। 8 लाख कोटीचा हा अर्थसंकल्प 8,33,000 कोटींचा अर्थसंकल्प जयस्वाल साहेबांनी आपल्या सभागृहामध्ये मांडला। आता मी तर या सुरुवातीला जसं म्हणेल की घोषणाएं हर साल आती है मगर योजनाएं रास्ते में ही खो जाती है, अशा पद्धतीचा उल्लेख मला या अर्थसंकल्पाच्या बाबतीत करावा लागेल। पण एक गोष्टीचं निश्चितपणे समाधान आहे की आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समर्पित असलेला अर्थसंकल्प आहे। आणि दुसरी समाधानाची गोष्ट ही आहे की दादांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं अशा पद्धतीचं स्मारक हे आपल्या राज्य सरकारने संकल्प केलेला आहे की आपण त्यांचं स्मारक या ठिकाणी बनवणार आहे। तिसरी आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे की दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं अशा पद्धतीचा आपला गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुद्धा आपण देण्याचं या अर्थसंकल्पामध्ये आपण त्याची घोषणा केलेली आहे। याबद्दल निश्चितपणे आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या बाबतीमध्ये आदर आहे। हा जो काही आपण अर्थसंकल्प सादर केलेला आहे याच्यामध्ये मला हे कळत नाही आहे की हा 2026 चा अर्थसंकल्प आहे की 2047 चा हा नेमका अर्थसंकल्प आहे। याचं कारण असं की या पांढऱ्या पुस्तकामध्ये आपण या ठिकाणी जे सादर केलेला आहे अर्थसंकल्प 22 वेळा आपण 2047 चा उल्लेख केला आहे, 22 वेळा। आणि अनेक योजनांच्या बाबतीमध्ये आपण 2028, अनेक योजनांच्या बाबतीमध्ये 2032, 2034, 2035, 2036 अशा वेगवेगळ्या वर्षांमध्ये आम्ही काय करणार आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे। पण मला खेदानं म्हणावंसं वाटते की ज्या योजना आपल्या राज्यामध्ये अजूनपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्या योजनांच्या बाबतीमध्ये शासनाची मोठ्या प्रमाणामध्ये उदासीनता दिसून येते। आणि ज्या पद्धतीने आपण अर्थसंकल्पामध्ये त्या सर्व योजनांच्या बाबतीमध्ये आपण तरतूद करायला पाहिजे होती तशा पद्धतीची तरतूद केल्या जात नाही, हे मला या ठिकाणी खेदास्पद म्हणावंसं वाटते। आपल्या मागच्या वर्षी आपण जो काही 7,57,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला होता त्याच्यानंतर आपल्या 3 अधिवेशन झाले आणि तिन्ही अधिवेशन मिळून आपण 1,44,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या, मग या पावसाळी अधिवेशन असेल, नागपूरमध्ये झालेलं हिवाळी अधिवेशन असेल आणि आता 2026 फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं, या 3 अधिवेशन मिळून आपण जवळजवळ 1,44,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजूर केलेल्या आहे। मग जर मूळ अर्थसंकल्प आपण एकदा सादर करतो त्या मूळ अर्थसंकल्पामध्ये साधारणतः आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये कशा पद्धतीचे आपल्याला खर्च करायचे आहे, आपल्या गरजा कुठल्या कुठल्या आहेत, आपले प्रोजेक्ट्स कुठले कुठले आहेत, आपल्या योजना कुठल्या कुठल्या आहेत, हे सर्व माहित असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं पुरवणी मागण्या हे मंजूर करून घेणं हे निश्चितपणे आपल्या जे काही अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये असलेले जे काही मानक आहेत त्या मानकाला धरून नाही। साधारणतः 5%, 6%, 10%, पण 19% मागच्या वर्षी आपली मजल गेली होती आणि तेवढे त्या ठिकाणी आपण पुरवणी मागण्या मंजूर केल्या। बरं, या पुरवणी मागण्या आपण कशासाठी मंजूर केल्या? जर आपल्या राज्यामध्ये साधारणतः आपण पुरवणी मागण्या तेव्हा मंजूर करतो की आपलं एखादं अनसीन एक्सपेंडिचर असेल, आपल्याला माहित नाही की ही घटना आपल्या राज्यामध्ये घडणार आहे आणि तशा पद्धतीची एखादी नैसर्गिक आपदा आली असती, एखादी घटना घडली असती किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये समजा अतिवृष्टी झाली असती, ओला दुष्काळ आला असता, अतिवृष्टी झाली असती, अशा पद्धतीचं संकट जर आलं असतं त्या बाबतीमध्ये समजा आपण पुरवणी मागण्या मंजूर केल्या असत्या तर आम्ही समजू शकलो असतो। पण सर्वाधिक पुरवणी मागण्या आपण या 25-26 च्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणत्या मांडल्या तर ऊर्जा विभाग, खनिकर्म विभाग, कामगार विभाग या सर्व विभागाच्या आपण सर्वाधिक पुरवणी मागण्या मागच्या वेळेस मंजूर केल्या। मग आपल्याला माहित नव्हतं का की आपल्याला साधारणतः आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ऊर्जा विभाग याच्या गरजा कुठल्या आहेत, याचे प्रकल्प कुठले आहेत, कुठल्या कुठल्या योजना सुरू आहे आणि मग तरीही तशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे करण्याचं काम करतोय, हे निश्चितपणे आपल्या सरकारच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची अशा पद्धतीचा पायंडा आपण हा सातत्याने पाडत आहे। या ठिकाणी आता मी उल्लेख केला की 8,33,000 कोटीचा आपण या ठिकाणी आपला अर्थसंकल्प सादर केला। आपल्या राज्यावर 11,02,554 कोटीचं कर्ज आहे, म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोणतेही बाळ जन्माला येईल तर त्याच्यावर 85,278 रुपयाचं कर्ज हे प्रत्येक बालकावर राहील अशा पद्धतीची आर्थिक परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आहे। आणि म्हणून जे काही आपल्या खरं म्हणजे 18-19 या कालावधीमध्ये जेव्हा तुमचं पहिलं महायुतीचं सरकार हे मावळतं सरकार होतं त्या काळामध्ये 4,07,000 कोटीचं कर्ज आपल्या राज्यावर होतं आणि 6-7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये त्या 4 लाख कोटीवरून आपण तब्बल 11 लाख कोटीवर त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। म्हणजे कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे आणि त्याच गतीने आपण त्या ठिकाणी राज्याला कर्जाच्या खाईमध्ये आपण नेत चाललेलो आहोत अशा पद्धतीची अवस्था आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपल्या राज्यामध्ये खरं म्हणजे आपण गोष्टी खूप मोठ्या केलेल्या आहेत, आपण खूप मोठ्या योजना सांगितलेल्या की 2047 पर्यंत आपण या जगामध्ये सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था आपली त्या ठिकाणी राहणार आहे। पण आजही आपल्या राज्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर मुंबईतल्या कुठल्याही व्यक्तीचे सरासरी उत्पन्न जे आहे
हे 5,17,875 रुपये आहे. पण दुसरीकडे नंदुरबारच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी 1,46,807 रुपये आहे. म्हणजे कितीतरी पटीने मुंबईतल्या व्यक्तीला त्याचं सरासरी उत्पन्न आहे. पण राज्यातल्या ग्रामीण भागातले, आदिवासी बहुल भागातले, बाकीच्या इतर ठिकाणचे, गडचिरोली मधले या व्यक्तीच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी तशा पद्धतीचं आपण योजना आखायला पाहिजे होत्या. पण त्या पद्धतीचं आपलं काही त्या ठिकाणी नियोजन दिसत नाही. औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला या ठिकाणी म्हणायचं आहे की पुणे विभागामध्ये 1 ते 4,000 पेक्षा अधिक कारखाने आहे. पण उलट आपल्या विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये आजही आपला मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक बॅकलॉग आहे. तो बॅकलॉग करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचलल्याचं आपण या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी एक महत्वाचा फॅक्टर आपलं केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एक आपला महत्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे कमिटेड एक्सपेंडिचर आहे. आता हे कमिटेड एक्सपेंडिचर काय, आशिष भाऊ आपल्याला माहिती आहे, आपण तज्ञ आहेत, आपण 4-5 वेळचे आमदार आहेत, आपण मंत्री आहे. आणि मला आपल्याला विचारायचं आहे की या जे काही आपण या ठिकाणी कमिटेड एक्सपेंडिचर आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे राज्यांना जे काही वित्तीय संस्थांकडनं, वेगवेगळ्या बँकांकडनं जे काही आपण कर्ज घेतलेलं आहे, या कर्जाची परतफेड करण्याचं काम राज्य सरकारचं सगळ्यात मोठी लायबिलिटी आहे किंवा ते देणं आपण लागतो. आणि म्हणून सर्वात पहिलं कमिटेड एक्सपेंडिचर कुठलं आहे तर ती कर्जाची परतफेड आहे. दुसरं कमिटेड एक्सपेंडिचर आपल्या राज्यामध्ये कुठलं आहे तर या राज्यातले सर्व जे काही आपले शासकीय, निमशासकीय कर्मचारी आहे या सर्वांचा पगार हा वेळेवर व्हावा अशा पद्धतीचं कमिटमेंट आपल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण देत असतो. म्हणून महत्वाचं दुसरं कमिटेड एक्सपेंडिचर सॅलरी आहे. तिसरं कमिटेड एक्सपेंडिचर कोणतं आहे तर राज्यातले जितके काही आपले शासकीय, निमशासकीय कर्मचारी जे रिटायर झालेले आहे, सेवानिवृत्त झालेले आहे, त्या सर्वांना पेन्शन देण्याचं काम आपल्या कमिटेड एक्सपेंडिचरच्या माध्यमातून आपण करतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये अशा पद्धतीचं बंधक आपल्या या अर्थसंकल्पाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आहे. आणि चौथं कुठलं असेल तर आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्यक्तिगत ज्या लाभाच्या योजना आहेत किंवा ज्या सबसिडी आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल, सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीमध्ये असेल, या सर्व प्रकारच्या सबसिडी, या सर्व प्रकारच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, या सबसिडी ज्या आहे त्या सुद्धा आपल्या कमिटेड एक्सपेंडिचर आहे. मग हे कमिटेड एक्सपेंडिचर आपण पाळतो का? हे आपण कमिटेड एक्सपेंडिचर सुद्धा पाळत नाही. याचं कारण असं की आपल्या राज्यातले जे काही वित्तीय व्यवस्थांना किंवा वित्तीय संस्थांना किंवा बँकांना जे कर्ज द्यायचं आहे ते आपण देतो वेळेवर. आपण जे सॅलरीच्या बाबतीमध्ये, पगाराच्या बाबतीमध्ये जे आपलं कमिटमेंट आहे ते कमिटमेंट आपण पूर्ण करत नाही. याचं कारण असं की आपल्या राज्यातले जे काही सुपर क्लास 1 ऑफिसर असेल, क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 चे अधिकारी असेल किंवा वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण ते कमिटमेंट पूर्ण करतो. पण फक्त एक विभाग असा आहे की ज्याच्या बाबतीमध्ये आपण कमिटमेंट पूर्ण करत नाही. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, तुम्ही लक्ष देऊ नका की आपल्या राज्यामध्ये शालेय शिक्षण विभाग असा विभाग आहे की त्या शिक्षकांना त्या ठिकाणी तशा पद्धतीचं कमिटमेंट असताना आपण त्यांना वेळेवर पगार देत नाही. अनेक हेडच्या खाली माध्यमातून या शालेय शिक्षण विभागातल्या शिक्षकांना ज्यावेळेस पगार त्यांना नियमित मिळत नाही, 2-2 महिने पगार मिळत नाही, 3-3 महिने पगार मिळत नाही, त्यांचे सर्वांचे आपल्याला पदवीधर आमदार म्हणून किंवा शिक्षक आमदार म्हणून आपल्या सर्वांना फोन येतात. आणि अनेक वर्षापासून आपण या सभागृहामध्ये सातत्याने या बाबतीमध्ये चर्चा करतो, पण सरकार हे कमिटमेंट पाळायला तयार नाही. मग त्या ठिकाणी जर पुरवणी मागण्या आपण मंजूर करतो किंवा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करतो तर ती तरतूद पुरेशी राहत नाही का? मग आपल्याला आठवण राहत नाही का की इतके शिक्षक आपले या ठिकाणी आपल्या सरकारच्या पेरोलवर आहे किंवा त्या ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहे, मग यांचा पगार किती आहे याची आठवण सरकारला राहत नाही का? हा प्रश्न मला या अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या निमित्ताने मला सरकारला विचारायचा आहे. आणि केवळ येत नाही तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या आपल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपली बार्टी नावाची संस्था आहे, बार्टीच्या माध्यमातून आपण शेकडो विद्यार्थ्यांना वेगवेगळे त्यांचे व्यक्तिगत लाभाच्या त्या ठिकाणी योजना आहेत, त्यांना परदेशी शिक्षणाच्या योजना आहेत, त्यांच्या स्कॉलरशिपच्या त्यांच्या योजना आहेत, त्यांना त्या ठिकाणी PhDच्या योजना आहेत. अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा घडवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण करतो. पण जेव्हा त्या योजनेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांची यादी पूर्ण तयार होते तरी सुद्धा त्या आर्थिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही. आणि केवळ बार्टी नाही तर बार्टीमध्ये तेच, सारथीमध्ये तशाच पद्धतीचा अनुभव, महाज्योतीमध्ये तोच अनुभव,
टार्टीमध्येही तोच अनुभव, मार्टीमध्येही तोच अनुभव. या सर्व ज्या काही संस्था कार्यरत आहे विद्यार्थ्यांच्या भल्याकरता, या सर्व संस्थांच्या बाबतीमध्ये त्यांचे जे काही निकष आहेत ते ठरलेले आहेत. विद्यार्थी संख्या ठरलेली आहे, त्यांना किती रुपयाचं अनुदान द्यायचं आहे हे सुद्धा ठरलेलं आहे. हे सर्व ठरलेलं असून सुद्धा सरकारची वारंवार या बाबतीमध्ये उदासीनता का बरं आहे, हा प्रश्न मला आशिष जयस्वाल साहेब आपल्याला या ठिकाणी विचारायचा आहे. आणि म्हणून किमान आता आपण अर्थ राज्यमंत्री आहे या महायुती 2च्या सरकारमध्ये, मागच्या वर्षीपासून आपण अर्थसंकल्पामध्ये आपलं सुद्धा योगदान आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या येणाऱ्या आर्थिक वर्षापासून आपल्या राज्यातल्या अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना जे वेगवेगळे आपण अनुदान देतो त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण वेळेवर अनुदान देणार का, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सामाजिक न्यायाच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या योजना आहेत किंवा आपल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता या योजना राबवताना सुद्धा आपण काटेकोरपणा त्याचं पालन करतो का, अशा पद्धतीचं मला आपल्याला विचारायचं आहे. कारण रस्ते बनवताना, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना, ब्रिजेस बनवताना किंवा फ्लायओव्हर बनवताना एखादा प्रोजेक्ट लांबणीवर पडला तर खूप काही फरक पडत नाही. पण गोरगरीब लोकांच्या करता ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आपल्या राज्यामध्ये आहे त्यांच्या खिशामध्ये जर वेळेवर पैसे पोहोचले नाही तर त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची परवड होते आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीच्या निराधार लोकांना, ज्यांचे कोणीच नाही आहेत, ज्यांचं घर नाही आहेत, अशा लोकांना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपण त्यांना त्या ठिकाणी 1500 रुपये किंवा आता वाढले असतील तर तो एक त्यांचा आर्थिक आधार असतो. पण त्या ठिकाणी 2-2 महिने, 3-3 महिने, 6-6 महिने आपण त्यांना त्या ठिकाणी पैसे देत नाही. माझ्या जो आकडे आहे 2024-25 मध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी 22,911 कोटी रुपये त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होती मागच्या वर्षी, आणि प्रत्यक्षामध्ये आपण 21,107 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केलेले आहे. या वर्षीचा अंदाजित खर्च जो आहे संजय गांधी निराधार योजनेचा हा 31,799 कोटी रुपयाचा आहे. आणि प्रत्यक्षात आपण तेवढी त्या ठिकाणी तरतूद केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी, अनेक वेळा, अनेक महिन्यापर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्यांना मिळत नाही. आणि म्हणून ही उदासीनता का बरं आहे, हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे. मला आपल्याला विचारायचं आहे की लाडकी बहीण योजनेवरचा जो काही खर्च आहे तो आपला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षी लाडकी बहीण योजनेचा जो काही त्या ठिकाणी संख्या आहे ती संख्या निर्धारित झाल्यानंतर तितक्या रुपयाची तरतूद आपण अर्थसंकल्पामध्ये करायला पाहिजे होती. परंतु अर्थसंकल्पामध्ये तरतूद न केल्यामुळे मग सामाजिक न्याय विभागाचे पैसे काढा, आपण महिला बाल कल्याणचे पैसे काढा, आपण वेगवेगळ्या विभागाचे पैसे काढा, आणि त्या विभागाचे पैसे काढून त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मुळात योजना आहेत त्या विभागाच्या त्या सुद्धा योग्य पद्धतीने चालू शकल्या नाही. आणि त्या लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळायला पाहिजे होते, तेही मिळाले नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही ही जो योजना आणली, आता नंतर मग तुम्हाला वाटलं की आता आपली सरकार आली, 4 वर्ष या लाडक्या बहिणींचं काम नाही आहे. पण पुन्हा एकदा जेव्हा नगर परिषदच्या निवडणुका आल्या, नगर परिषदच्या निवडणुकीच्या पहिले 2 महिन्यापर्यंत तुम्ही लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. ज्या दिवशी नगर परिषदच्या निवडणुका होत्या त्या दिवशी तुम्ही 2 महिन्याचे पैसे त्यांच्या त्या अकाउंटमध्ये तुम्ही ते पैसे हिट केले आणि पुन्हा एकदा त्यांना आठवण करून दिली की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आम्हाला मतदान करा. अशा पद्धतीचं काम आपल्या सरकारचं या ठिकाणी आहे. अनेक प्रकारच्या आपल्याला त्या ठिकाणी योजनांचा उल्लेख करता येईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आहे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा काही हिस्सा आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा सुद्धा काही हिस्सा आहे. याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक त्या ठिकाणी महिन्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपण पैसे खर्च केले नाही. किंबहुना 24-25 या अर्थसंकल्पामध्ये 2,000 कोटी रुपयाची तरतूद करून सुद्धा आपण एकही रुपया खर्च केला नाही. जयस्वाल साहेब, एकही रुपया खर्च केला नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, आणि यावर्षी सुद्धा आपण 20 कोटी रुपये त्याच्यासाठी प्रस्तावित केलेले आहे. पण आपण किती खर्च करणार आहे हे मला माहित नाही, कारण मागचा अनुभव काही सरकारचा चांगला नाही आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे या योजनेच्या संदर्भामध्ये आपण तशा पद्धतीचं सिरियसनेस आपल्या अर्थसंकल्पामध्ये ठेवणार आहेत का? आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत किंवा वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुद्धा आपण लोकशाहीर असतील किंवा जे काही अशा पद्धतीच्या कलावंत जे आपल्याला असतात त्या कलावंतांना सुद्धा त्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातनं मागवतो आणि त्यांना सरकारकडनं त्यांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळायला पाहिजे अशा पद्धतीची त्या ठिकाणी आपली तरतूद आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहे. ते सुद्धा केली असताना त्यांना सुद्धा 9 महिन्यापर्यंत मागच्या वर्षामध्ये पैसे मिळाले नाही.
मग आपण जर या ठिकाणी कमिटेड एक्सपेंडिचर नावाचा जो काही आपण फॅक्टर आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहे ते कमिटेड एक्सपेंडिचर आपण ठेवायचं की नाही तो फॅक्टर याचा विचार करावा लागेल. कारण त्या ठिकाणी नियमित जर पैसे देणार नसाल तर मग त्याचा उपयोग काय. मी सांगितलं त्याप्रमाणे सॅलरीच्या बाबतीमध्ये ती सुद्धा सुद्धा किंवा या व्यक्तिगत लाभाच्या योजनेच्या बाबतीमध्ये ती सुद्धा